नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आरटीई ॲडमिशन 2025-26 या सत्रासाठी लॅटरीचा निकाल फरवरीच्या 14 तारखेला जाहीर करण्यात आला होता आणि त्यानंतर ज्या कुणाचे आरटीई अंतर्गत नंबर लागला असेल त्यांना कागदपत्राच्या पडताळणीसाठी 28 फरवरी पर्यंतच म्हणजे 14 दिवसाचीच मुदत देण्यात आली होती। पण आता ही मुदत वाढवून देण्यात आली आहे। तर ही मुदत नेमकी कधीपर्यंत वाढवून देण्यात आली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक जरूर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीची व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील। तर आरटीई ॲडमिशन 2025-26 च्या सत्रासाठी कागदपत्राच्या पडताळणीची वाढवून दिलेली मुदत पाहण्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे। तर या वेबसाईटवर आल्यानंतर थोडं वर स्क्रॉल करून घ्यायचे आहे आणि इथे वर स्क्रॉल केल्यानंतर इथे स्पष्ट अशी माहिती देण्यात आली आहे। तर निवड यादीतील लिस्ट नंबर 1 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत 10/3/2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तर बघा, इथे स्पष्ट अशी माहिती देण्यात आलेली आहे। तर ज्यांचे कुणाचे डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्राची पडताळणी करून प्रवेश घ्यायचा बाकी राहिला असेल त्यांनी आपले कागदपत्राची पडताळणी करून 10 मार्च 2025 पर्यंत आपले कागदपत्राची पडताळणी करून प्रवेश निश्चित करून घ्यावा। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।